म्हणजे जे कालपर्यंत डाव्यांचे म्हणून गुंड काम करत होते ते ममता बरोबर काम करायला लागले आणि त्यांनी डाव्यांना हरवलं. आणि सलग पहिली निवडणूक लोकमताची होती, पण दुसरी आणि तिसरी म्हणजे 2016 आणि 2021 या डाव्यांच्या पद्धतीने ममताने जिंकल्या आणि या वेळेला त्याला आव्हान दिलं गेलेलं. म्हणजे 15 वर्षापूर्वी मा माटी माणूस ही घोषणा होती ममताची. आज ममताची घोषणा काय? मछली मटन मुर्गा. भाजप आलं तर तुम्हाला मछली मटण मुर्गा खाता येणार नाही, या असल्या फडतूस गोष्टीकडे ममता आली आणि तिथे कळतं की ती घाबरलेली आहे आणि तिच्या हातून कायद्याचे आणि पोलिसांचे अधिकार गेले, प्रशासनाचे. तिने ज्या प्रकारे संपूर्ण प्रशासन पोखरलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे स्वतःचे कर्मचारी नसतात. निवडणूक ही सरकारी, स्थानिक आणि केंद्रीय कर्मचारी घेऊनच लढवली जात असते, काम केलं जात असतं. तर त्यांना सुद्धा त्या मतदार याद्यांच्या दुरुस्तीमध्ये ममता काम करू देत नव्हती. म्हणजे काय? ते लोक पण ममता धार्जिणे कर्मचारी की नाही तर आपल्यावर उद्या कारवाई होईल. आणि त्यामुळे तिने SIR मध्ये मोडता घातला, पण निवडणूक आयोग हटायला तयार नव्हता. फार विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. शेवटी इतकं की सुप्रीम कोर्टाने आसपासच्या राज्यातले जे न्यायिक अधिकारी असतात, ज्यांना मॅजिस्ट्रेट म्हणतात किंवा सत्र न्यायाधीश म्हणतात, असे निवृत्त झालेले किंवा आता सर्व्हिसमध्ये, त्यांनाही पाठवून तो केलेला आहे. आणि त्यामुळे आता ममताचा धीर सुटलेला आहे.